हाय. तर आपण कालच्या फर्स्ट पार्टमध्ये हे बघितलं की अधिक मास हा 13वा महिना जो आहे तो कसं कॅल्क्युलेट केला जातो. सो सेकंड पार्टमध्ये आपण हे बघणार आहोत की आपण ह्या महिन्यामध्ये काय काय करू शकतो, काय काय केलं पाहिजे. तर आपण अधिक मासामध्ये कोणतेही शुभकार्य करत नाही, जसं की लग्न, मुंज किंवा वास्तुशांती असे शुभकार्य आपण करत नाही. हा महिना पूर्णपणे देवाची आराधना करण्याचा असतो. थोडक्यात काय की ह्या महिन्यामध्ये नाम जप करतात, दानधर्म करतात, अन्नदान, वस्त्रदान करतात, त्यानंतर स्तोत्र पठण करतात. जर शक्य नसेल तर स्तोत्र ऐकावेत, जे आपल्याला इंटरनेटवरती, यूट्यूबवरती वगैरे अवेलेबल आहे. सो ते ऐकावेत. सो हे सगळं केल्याने आपल्याला एक विशेष पुण्य मिळतं, आपल्या या सत्कर्माचं फळ मिळतं. त्यामुळे हा महिना खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याकडून जितकं होईल तितकं सत्कर्म करावं, देवाची आराधना करावी.